नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर प्रकाश रणभोर यांनी शेअर केलेला एक अतिशय सुंदर विचार. बऱ्याचदा ना इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपल्याला आपलं वळण कधी येऊन गेलं ना याचं भान सुद्धा राहत नाही. कितीही वेगानं आपण पुढे पळालो ना तर आपल्या पुढे कोणीतरी असणारच. कोणाजवळ काहीतरी वेगळं असणार, कोणाला तरी जास्त संधी मिळणार, कोणाचं तरी वलय आपल्यापेक्षा अधिक असणारच आहे. कोणीतरी आपल्याहून सुंदर असणार आहे हे आपण विसरतो. तेव्हा लक्ष आपल्या स्वाभाविक ध्येयावर आणि जगण्यावर केंद्रित करायला हवंय. आपली गती आपल्या प्रकृतीला साजेशी ठेवत आनंदानं जगणं हे गरजेचं आहे. नाहीतर मग मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात आपण आयुष्याला वेगळ्या दिशेला नेऊन ठेवतो. म्हणून फक्त एकटं पुढे राहण्यापेक्षा सवंगड्यांसोबत थोडं मागे राहिलं ना तर ते उत्तम नाही का? नाहीतर बऱ्याचदा यामुळे विनाकारण असुरक्षिततेची भावना वाढते. करायच्या राहून गेलेल्या गोष्टी आयुष्यात वैफल्य निर्माण करतात. यासाठी पहिल्यांदा ना गरज आणि चैन याच्यात फरक करणं फार गरजेचं आहे. इतर धावतायत म्हणून आपणही धावायचं, सगळ्यांच्या पुढे राहण्याचा प्रयत्न करायचं हे काही बरोबर नाही आहे. जगणं हे राईस प्लेटसारखं असायला हवं. त्यात कसं सगळ्या पदार्थांना आपापल्या मर्यादेत स्थान असतं आणि त्यामुळेच ते रुचकर ठरतं की नाही. जर आता चटणीची जागा भाजीला दिली तर ताटाचं संतुलन बिघडेल ना, मग जेवणाचा गोंधळ उडेल. जगण्याचंही असंच काहीच आहे. ते सर्वसमावेशक आणि चौफेर असेल ना तर ते सुखकर वाटतं. एखाद्या मोठ्या यशाच्या प्रतीक्षेत रोजच्या जगण्यातले छोटे छोटे आनंदाचे क्षण आपण घट्ट पकडायला हवेत. ते क्षण तेव्हाच जगून घ्यायला हवेत, लुटून घ्यायला हवेत. आता आपल्या आवडीच्या आणि आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी आयुष्य पडलंय हे पालुपद आपलं आयुष्यच कुरतडून टाकतं. स्टीव्ह जॉब्स म्हणतो की नाही, हरवलेल्या वस्तू गवसतील पण वेळ नाही मिळणार परत. आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलवर पोचल्यानंतर निरोगी कसं जगावं हे पुस्तक वाचून काय उपयोग आहे? खरं आहे ना. त्यामुळंच आहे ते क्षण वेचायला हवेत. तारुण्यात शक्ती असते, वेळ असतो, पण त्यावेळेस पैसा नसतो. मग पुढे शक्ती असते, पैसा असतो, पण तेव्हाही वेळ नसतो. आणि मग उतारवयात वेळही असतो, पैसाही असतो, पण शक्तीच उरत नाही. म्हणूनच श्रोते हो, या सगळ्याचा सुवर्ण मध्य साधून आपण आपलं आयुष्य जगायला हवं. आयुष्यात आलेल्या छोट्या छोट्या आनंदी क्षणांनी आपलं आयुष्य आनंदी करायला हवं. हे असे आनंदाचे क्षण ना मुठीत घट्ट पकडून ठेवायला हवेत. कारण याच आनंदाच्या क्षणांनी आपण येणाऱ्या संकटांवर सुद्धा सहज मात करू शकतो बरं का. तेव्हा भरभरून आणि आनंदानं आयुष्य जगायचं हेच सूत्र आपण शिकायला हवं आणि त्याप्रमाणे जगायला हवं. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.